मित्रांनो, एखादा जर संकटात सापडला असेल तर त्याची मदत करणं म्हणजे ही भारताची संस्कृती, भारतीय लोकांची संस्कृती। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये परदेशी महिला केरळमध्ये फिरायला आली होती आणि ती पावसात अडकली होती। त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तिला घरी नेलं होतं आणि पुढे काय झालं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि अपडेट देखील राहा। मित्रांनो, पाहुणे आपल्या देशाचे असो किंवा परदेशातले असो, जर एखादा कोणी संकटात सापडला असला तर आपण आवर्जून मदतीला धावतो। मात्र परदेशात असं काही घडत नाही। जेव्हा परदेशी लोक अशा अनोख्या गोष्टीचा अनुभव घेतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात। अलीकडेच एका परदेशी महिलेनं केरळला भेट देण्यासाठी गेली असता आलेल्या तिच्या अद्भुत अनुभवाबद्दल पोस्ट केली। ती आणि तिचं कुटुंब पावसात अडकलं होतं। तेव्हाच एक भारतीय व्यक्ती तिला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन गेला होता। त्या व्यक्तीनं आणि त्याच्या कुटुंबियांनी या महिलेचं आणि तिच्या कुटुंबाचं ज्या पद्धतीनं स्वागत केलं ते पाहून तुम्ही देखील खुश व्हाल। इंस्टाग्राम यूजर कॅरोलिना गोसामी ही पोलंडची नागरिक आहे, पण तिने एका भारतीय पुरुषाशी लग्न केलेले आहे। कॅरोलिना गोसामी भारतातील अनोख्या चालीरीती आणि सुंदर परंपरावर व्हिडिओ बनवत असते। ती भारतातच राहते। अलीकडेच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये ही केरळमध्ये कुटुंबासह फिरायला गेलेली असते। मुसळधार पाऊस सुरू असतो आणि ती शहरात फिरत असते। त्यानंतर ती पावसात अडकलेली असते। त्यावेळी तिथे एक अनोळखी भारतीय व्यक्तीने तिला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं। पुढे काय मग ही संपूर्ण कुटुंबासह त्या व्यक्तीच्या घरी जाते। त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब त्यावेळी घरात होतं। त्या सर्व लोकांनी कॅरोलिना आणि तिच्या मुलाचं स्वागत देखील केलं। तिच्या बाळाला झोक्यात ठेवून झोका दिला, त्यांना जेवण दिलं। कॅरोलिनालाही इथे येऊन खूप आनंद झाला होता। हाच तो व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिलं होतं, भारतात अनोळखी लोक तुमच्याशी असं प्रेमानं वागतात। कॅरोलिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 83 लाखापेक्षा जास्त तिला व्ह्यूज मिळालेले आहेत आणि अनेक हजारो कमेंट्स देखील नेटकरी व्यक्त करत आहेत। कमेंट्समध्ये एकानं म्हटलं आहे की आमचा भारत देश असाच आहे, तर एकानं म्हटलं आहे तुमचं घर लहान असलं तरी चालेल, मात्र तुमचं मन मोठं असलं पाहिजे। तसेच अनेक कमेंट्स देखील पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राइब